वेलकम टू रियू मम्मा पापा यूट्यूब चॅनल. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात आपण? आशा करते की आपण मजेतच असणार. तर मी आज बनवलेली आहे स्पेशल डिश, वांग्याचं भरीत, पुरी आणि कढी. कारण मला आलेलं आहे आज यूट्यूबकडून गिफ्ट. तर ते गिफ्ट काय आहे आणि कोणी दिलेलं आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आता पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते मी रेस्ट करायला साईडला ठेवणार आहे. कांद्याची पात, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण छान धुवून लसूण सोलून घेतलेला आहे. वांगी छान भाजून घेतलेली आहेत आणि आता मिरची पण मी गॅसवरतीच भाजणार आहे. कारण अशी मिरची भाजलेली खूप छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा बरं का. आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं वाटतं. तर ठेचा पण तुम्ही याचं बनवून खाऊ शकता, खूप छान लागतो. तर मी ठेचा बनवण्यासाठी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर मी आता ठेचा बनवत आहे. छान ठेचा तर मला खलबत्त्यामध्ये केलेला आवडतो, पण आता काय करणार, वेळ टाईम बघून सगळं ॲडजस्ट करावं लागते. आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर मी आता कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी टाकलेली आहे मोहरी. मोहरीने बघा छान डान्स केलेला आहे. त्यानंतर मी टाकणार आहे त्यामध्ये जिरा पण छान तडतडला. तर मी त्यामध्ये टाकलेला आहे ठेचा बारीक केलेला आणि आता याला छान फ्राय होऊ देणार आहे मस्त मंद आचेवरती. ठेचा चांगला छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे शेंगदाणे कुणाकुणाला आवडतात भरीतमध्ये खायला, मला तर खूप आवडतात आणि त्याने भरताला टेस्ट पण खूप छान येते. शेंगदाणे थोडे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली कांद्याची पात, आणि कांद्याची पात जास्त नाही होऊ द्यायची बरं का, थोडी ती कच्चीच राहिलेली चांगली लागते. आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मी भरीत. आणि भरीत मी जेव्हा बारीक केलं ना वांगी, तेव्हाच मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, म्हणून मी मीठ टाकलेलं नाही बरं का नंतर, कारण तेव्हा ते चांगलं मिक्स होते ना, म्हणून मी तेव्हाच ॲड करते. तुम्ही पण ट्राय करा एकदा. आणि आता आपलं हे भरीत बनून झालेलं आहे तयार. मला तर खूप आवडते भरीत. आणि मी आता बनवणार आहे पुरी. तर पुरी लाटलेली आहे माझ्या भाचीने, तर तिच्या आकाराकडे लक्ष नका देऊ. आपली पुरी पण बनवून तयार झालेली आहे. छान अशा पुऱ्या बनवलेल्या आहे, कारण भरितासोबत पुरी आणि कळण्याची भाकरी छान लागते. रियांशला मी तोडून दिलेले आहेत तर पोंगे. रियांश आणि रोहित त्रास देत होते ना, तर म्हटलं चला ते खातील आणि निवांत बसतील, तर त्यांना तोडून दिलं. आणि नंतर मी बनवली आहे कढी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे दही, थोडं बेसन पीठ आणि माझ्याकडे कढी मसाला आहे, तो मसाला मी त्यामध्ये टाकते आणि कढी अप्रतिम होते. तुम्हाला जर मसाल्याचं नाव पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्कीच तुम्हाला सांगेल कुठला मसाला आहे तर, पण त्याने कढी एकदम स्वादिष्ट लागते. तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवून मोहरीचा तडका दिलेला आहे. मोहरी बघा, परत मोहरीने डान्स केल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, आणि जिरं आपलं तडतडलं आहे. नंतर मी टाकलेलं आहे त्यामध्ये लसूण टाकल्यानंतर लसूण चांगला छान लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची. कढीना मला मसाले कढी पण आवडते, पण रियांश आणि रुही दोघं पण कढी खातात ना, त्यामुळे मला सिंपल कढी बनवावी लागते. मिरची पण कमी टाकावी लागते, कारण ते दोघं आवडीने खातात. तर आपली कढी बनवून पण तयार झालेली आहे. तर आत्ता वेळ आहे सांगायची की गिफ्ट काय आणि कोणी पाठवलेलं आहे. तर गिफ्ट आपल्याला आलेलं आहे, गावाकडूनच आलेलं आहे. आपल्या यूट्यूबवरील भावाने पाठवलेलं आहे. ते म्हणजे भरताची वांगी आणि कांद्याची पात. आणि ती पाठवली कोणी आहे तर आपले सर्वांचे लाडके शायरी किंग नितेश दादा यांनी. तर नितेश दादा थँक्यू सो मच. आपलं गिफ्ट आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि सॉरी बरं का, व्हिडिओ बनवायला मला लेट झाला, त्यासाठी खरंच सॉरी. थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि असाच सपोर्ट आपला आम्हाला राहू द्या. परत एकदा नितेश दादा थँक्यू सो मच, थँक्यू. आणि सगळ्यांनी व्हिडिओ बघत चला. आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट पण करा, कारण कमेंट केल्याने आम्हाला म्हणजे छान मोटिवेशन भेटते की चला आपण काहीतरी करत आहोत बाबा, तर समोरच्याला आवडत आहे की नाही.